नमस्कार मंडळी. सामाजिक कार्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मंडळी, समाजभान येणं आणि त्याचं ध्येय उराशी बाळगून समाजात दिसणाऱ्या शोषित वंचित घटकांना प्राथमिक गरजांसोबतच त्यांना वैद्यकीय सेवा मिळवून देणं, सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांसाठी काहीतरी करणं, या आणि यासारख्या अनेक गोष्टींमधून सामाजिक कार्य हे होताना दिसतं. आपण ज्या समाजात राहतो वावरतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. हे वाक्य विद्यार्थी दशेत असताना अनेकदा आपण ऐकलं असेल, अनेकदा वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल, अगदी टीव्हीवरच्या बातम्या बघताना सुद्धा हे वाक्य कानावर नक्कीच पडलं असेल. पण याची खरी अनुभूती तेव्हाच येते जेव्हा आपण खरोखरच एखाद्या सामाजिक कार्याशी जोडले जातो. नुसतं जोडले न जाता पुढे जाऊन समाजाचा विकास कसा होईल, कसे बदल घडवता येतील या दृष्टीनं पावलं उचलायचा प्रयत्न करतो. आणि असंच महत्वाचं पाऊल उचललं ते म्हणजे ज्योती कानिटकर यांनी. नमस्कार ज्योतिताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. ज्योती कानिटकर यांना लहानपणापासूनच सामाजिक कामाची खूप आवड आहे आणि त्यामुळेच त्या अनेक सामाजिक संस्थांशी जोडल्या गेलेल्या आहेत. भारत विकास परिषद पनवेल या संस्थेमध्ये त्या संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या परिषदेतर्फे अनेक उपक्रम राबवले. तसंच त्यांना ट्रेकिंग, सायकलिंग याचीही आवड आहे. आतापर्यंत त्यांनी 4 हिमालयन ट्रेक केलेले आहेत. यापैकी एका ठिकाणी 25 दिवस कॅम्प लीडर म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी अनेक वेळा रक्तदान सुद्धा केलेलं आहे. तसंच त्या लेक्चरर म्हणून ममता ज्युनियर कॉलेज पिल्लई ग्रुपमध्ये गेली 23 वर्ष कार्यरत आहेत. मंडळी, तेव्हा आजच्या आपल्या दायित्व समाजाचे या मालिकेमध्ये आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी. खरं तर 2019 पासून तुम्ही कार्यरत आहात भारत विकास परिषदेसोबत. तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे तिथल्या, त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. स्वस्थ, समर्थ, संस्कारित भारत असं ब्रीदवाक्य घेऊन भारत विकास परिषद ही संस्था काम करते. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण ही पंचसूत्री आहे. ही देशव्यापी संघटना आहे. भारतभरात 16,000च्या वर शाखा आहेत. महाराष्ट्रात 66 शाखा आहेत आणि मुंबई कोकण प्रांतात पनवेल ही शाखा येते. तर मुंबई कोकण प्रांतात 33 शाखा आहेत. तर आपली पनवेलची ब्रँच जी आहे ती 2019 साली सुरू झाली. बरं. आणि त्याच्याशी तुम्ही जोडल्या गेला तर 2019 पासूनच, अगदी सुरुवातीच्या काळातच. आणि त्यानंतर काही खास उपक्रम जे आहेत ते पनवेल शाखेतून राबवले जातात. त्यातलाच एक अत्यंत महत्वाचा आणि तुम्ही सुरू केलेला उपक्रम म्हणजे सैनिक हो तुमच्यासाठी. तर कधी सुरू केला हा उपक्रम आणि कसं स्वरूप आहे त्याचं, आणि नेमकं काय घडलं की तुम्हाला हा उपक्रम सुरू करावा असं वाटलं? 2019 साली संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर 1-2 उपक्रम आम्ही आमच्या संस्थेने सुरू केले. कोविडचा कालावधी होता. माझा मुलगा आर्मीत ऑफिसर आहे. तो आसाममध्ये तिथे पोस्टिंग होतं त्याचं. त्यासाठी मी तिथे गेले होते. तो कमांडो कोर्सला गेला होता. तेव्हा तिथे दिवाळीत एका मुंबईच्या संस्थेने खाऊ पाठवला होता सैनिकांसाठी. तो आमच्याही घरी आला होता आणि तेव्हा तो खाताना माझी सून मालविका मला म्हणाली, तुमच्या एवढ्या पनवेलमध्ये ओळखी आहे, तुमचा एवढा संपर्क आहे, तर तुम्ही का नाही असं काही सुरू करत? तर ह्या प्रकल्पाची बीज तिथं रोवली गेली असं म्हणता येईल. आणि मग ह्याची हळूहळू सुरुवात झाली. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 2019 म्हणा, 2020, त्याच्यामध्ये स्वरूप नेमकं त्याचं कसं होतं बरं? मग आम्ही 2020 साली असा विचार केला. मला ते आवडली होती संकल्पना. मग तत्कालीन जे अध्यक्ष होते गिरीश समुद्र सर, त्यांनी माझी संकल्पना मी मांडली त्यांच्यासमोर. त्यांनी त्याला समर्थन दिलं, पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मला मोठी स्वप्न बघायची असतात हे शिकवलं. बर. तर सुरुवातीच्या वर्षी आम्हालाही पहिलंच वर्ष होतं, आम्हाला नेमकं ठाऊक नव्हतं. तर पहिल्या वर्षी आम्ही 14,000 पौष्टिक लाडू पाठवले सैनिकांना आणि मग ही अशी सुरुवात झाली. पण त्यांच्याशी संपर्क करणं किंवा मग ते लाडू तिथपर्यंत पोहोचणं, म्हणजे आज आम्ही पोस्टाने पाठवले उद्या तिकडे पोहोचले असं होत नाही. कारण का ते खाद्यपदार्थ आहेत, त्यांची काळजी घेणं किंवा त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. तर ती जी मधली प्रक्रिया होती, कोणाशी बोलून घेणं, नेमकी ती कशी होती आणि तुम्ही ते सगळं कसं मॅनेज केलं? साधारणपणे जुलै महिन्यात याची सुरुवात करायला लागते. कारण की आपल्याला आर्मी ऑफिसरशी संपर्क करायला लागतो. सुरुवातीला माझ्या मुलामुळे आणि अजूनही काही ओळखीतल्या आणि नातलगांच्यामुळे 1-2 ऑफिसरशी संपर्क झाला आणि मग त्यांना आम्ही विचारणा केली की असं काही आम्ही पाठवू शकतो का.
मग त्यानंतर त्यांनी आम्हाला होकार दिला. पण हे सगळं सांगायला जरी सोपं असलं तरी प्रत्यक्षात त्याला जवळजवळ महिनाभराचा कालावधी लागतो. हा. कारण त्यांनाही यासाठी वेगळ्या परवानगी घ्यायला लागतात. बरोबर. कारण हे त्यांच्या प्रायोरिटीमध्ये कुठे येत नाही. त्यामुळे 1 महिन्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क झाला आणि त्यांनी होकार दर्शवला. मग त्यानंतर आमची प्रत्यक्ष सुरुवात झाली. आता हे काहीही करायचं तर त्यासाठी आर्थिक योगदान हे महत्वाचं आहे. हो. का कोण जाणे, पण तेव्हाच असं वाटलं होतं की हा प्रकल्प खूप मोठा होणार असं एक मनात होतं. कारण प्रत्येक भारतीयाच्या मनात सैनिकांपोटी एक खूप उत्सुकता, अपार प्रेम आणि देशाभिमान असतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले सैनिक, आपले सगळे जवान दूरस्थ सीमांवर अहोरात्र सगळी सेवा बजावत असतात. डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं आणि आपल्या देशाचं रक्षण करत असतात. तर आम्ही हा प्रोजेक्ट सुरू करताना असं मनात ठेवलं की सगळ्या ऑफिसर्स किंवा जवानांपर्यंत पोहोचणं शक्य नाही, कारण ती संख्या खूप मोठी आहे, 15 लाख. तर आम्ही असं सुरुवातीला ठरवलं की जे सीमेवरती तैनात आहेत तर आम्ही फराळ पाठवायचं सुरुवात केली. पहिल्या वर्षी फक्त पौष्टिक लाडू पाठवले, कारण आम्हालाही नेमकं माहिती नव्हतं. मग आम्ही रेल्वेनी आणि विमानाने पाठवायचं असं आम्हाला लक्षात आलं. विमानाने पाठवण्याचं कारण म्हणजे लेह, लडाख आणि सियाचेन जे 22,000 उंचीवर आहे, जिथे किमान तापमान -40 च्याही खाली असतं. तर अशा ठिकाणी पाठवायचा फराळ. तर त्यासाठी आम्हाला हवे तसे लाडू बनवून घेतले. आम्ही पहिल्यापासून हे तत्व ठेवलं की कुठल्याही क्वालिटीसाठी कॉम्प्रोमाइज करणार नाही. निश्चित. त्यामुळे आम्हाला हवे तसे आम्ही लाडू बनवून घेतले, ज्याचं शेल्फ लाईफ होतं 1 महिना. म्हणजे प्रत्यक्ष सैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जरी वेळ गेला तरी सुद्धा तो चालणार होता. पण दरवर्षी होतं कसं की त्यांच्या बदल्या या होत असतात, म्हणजे सैनिक म्हणा किंवा तुम्ही जे ऑफिसरशी संपर्क साधायचा त्यांच्या, मग ते जर वेळोवेळी ते बदलले गेले तर मग पुन्हा नव्या ऑफिसरला ते पुन्हा एकदा सांगणं पहिल्यापासून, कारण तुमचा दरवर्षी आकडा सुद्धा हा वाढत गेला टप्प्याटप्प्यानं. तर मग ते कसं तुम्ही मॅनेज केलं? जसं आपल्या नागरिकांना हे आवडत होता हा प्रकल्प, तसं तो आर्मी ऑफिसर्स आणि जवानांनाही तो आवडायला लागला. पहिल्या वर्षीच आम्हाला सैनिकांचे फोन आले, पत्र आली, ऑफिसर्सचे मोमेंटो वगैरे त्यांनी पाठवले आणि मग त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य उत्तम प्रकारे केलं. त्यांची जर एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या पोस्टिंगला बदली झाली तरीही ते आमच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी नवीन जागीही पाठवा असं म्हटलं आणि जुन्या जागी माझे अमुक मित्र आहेत तर तिथेही पाठवा असं म्हटलं. असा संपर्क वाढत गेला. बरं. आणि गेल्या वर्षी तुम्ही साधारणपणे किती सैनिकांपर्यंत हा फराळ पोहोचवलात आणि आता पुढचं तुमचं एक ध्येय काय ठरलेलं आहे की आता तो अजून किती सैनिकांपर्यंत पोहोचायला हवा? 14,000 लाडूपासून सुरुवात केली होती, परंतु त्याच्या पुढच्या वर्षीच आमच्या लक्षात आलं की आपल्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. म्हणून मग आम्ही सगळा फराळ पाठवायचा, दिवाळीचा आपला पारंपरिक मराठी फराळ जो असतो तो पाठवायचं ठरवलं. चिवडा, चकली, शेव, लाडू आणि शंकरपाळे. तर पहिल्या वर्षी आम्ही 2021 साली 3,500 बॉक्स पाठवले. मग त्याच्या पुढच्या वर्षी 5,000, मग 7,500. 2025 साली आम्ही 15,020 एवढे बॉक्स पाठवले आणि एका बॉक्समध्ये सगळं मिळून साधारण 900 ग्रॅम एवढं दिवाळीचे फराळाचे पदार्थ असतात. अच्छा. आणि या दिवाळीच्या फराळासोबतच एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड सुद्धा असतं, तर त्याविषयी आम्हाला सांगा ना. ते आणि ते बरीच मंडळी तुमच्यापर्यंत अगदी स्वतः रंगवून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात. बरोबर आहे. फराळ पाठवण्याची संकल्पना जशी मनात आली तेव्हाच असं मनात आलं की तो तर लगेच खाऊन होईल, पण शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून जर आपण गेलो तर ते त्यांच्याकडे टिकून राहील. आणि त्यामुळे आम्ही ग्रीटिंग कार्ड्स पाठवायचे असं ठरवलं. त्यासाठी विविध शाळांना आम्ही आवाहन केलं. पनवेलच्या आसपासच्या 25 शाळा, 40 शाळांपर्यंत आम्ही पोहोचलो. त्यांच्यापर्यंत हे सांगितलं. मुलांकडून त्यांनी अशी ग्रीटिंग कार्ड शाळांनी बनवून घेतली. त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. एवढंच नव्हे तर आम्ही सैनिक हो तुमच्यासाठी या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. जे देणगीदार आहेत त्यांना तिथे सामील करून घेतलं त्या ग्रुपवर, जेणेकरून प्रत्येक घडामोड त्यांना कळत राहावी. आणि त्या ग्रुपवरही आम्ही आवाहन केलं ग्रीटिंग कार्डसाठी. 1-2 नावं मला सांगता येतील. चित्रा पुरोहित ताई आहेत, ज्या खूप प्रसिद्ध चित्रकार आहेत, आणि अजून जाई चाफेकर ताई आहेत. तर त्या
400 ग्रीटिंग कार्ड वैयक्तिक एवढी बनवून पाठवतात. वा. एक अशोक धर्माधिकारी काका आहे ज्यांचं वय 80च्या वर आहे, नाशिकचे, जे जोडले गेलेत ते, आणि त्यांच्या मित्रांच्या संपर्कातून ते ग्रीटिंग कार्ड्स बनवून पाठवतात. एक सद्गृहस्थ आहेत पुण्याचे, त्यांनी 600 पोस्ट कार्डवरती ग्रीटिंग कार्ड बनवून पाठवले. आणि आता तर असं व्हायला लागले की 15,000 बॉक्स बरोबर यंदा तर आम्ही जवळजवळ 8,000 ग्रीटिंग कार्ड्स पाठवली. एवढा मोठा आकडा हा झालेला आहे. म्हणजे जितका दिवाळीचा फराळ गोड असतो तेवढाच ते ग्रीटिंग कार्ड त्यांच्या मनात गोड आठवणींसोबत नक्कीच राहत असणार. आणि ह्याच्यासाठी लागतात ते म्हणजे व्हॉलेंटियर्स. म्हणजे आता असं झालंय की आता ते तुम्ही व्हॉलेंटियर्सना सांगता की आता जरा थांबा, की आम्हाला आता तुम्हाला मॅनेज करता येणं शक्य होत नाहीये. तर त्या प्रतिसादाबद्दल काय सांगाल? आपल्याला सामान्य नागरिक म्हणून सैनिकांसाठी आदर असतो, अभिमान असतो, पण आपण प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तर सगळ्या नागरिकांना ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे जसे उदार हस्ते सगळे देणगी द्यायला लागले तसेच प्रत्यक्ष सहभागही लोकांचा मिळायला लागला. भारत विकास परिषदेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि सगळे सभासद यात हिरिरीने भाग घेतात. एवढेच नव्हे तर पनवेलमधील मित्र मैत्रिणी, सगळ्या ग्रुप, सगळी मंडळं हे यासाठी येतात व्हॉलेंटियर म्हणून. आणि मुंबई उपनगरातील बऱ्याचशा उपनगरातून, अगदी पार वसई विरारपासून तर इकडे खोपोली खालापूरपर्यंतचे नागरिक, ज्यांना जसा जसा व्हॉट्सॲपचा हा उपयोग झाला की लोकांपर्यंत हे पोचलं, आणि ते सगळे आनंदाने, उत्साहाने, सगळे 3-4 शनिवार रविवार पूर्ण वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 प्रत्यक्ष पॅकिंगच्या कामासाठी इथे यायला लागले. वा. आणि तुमच्या या कार्याला मदतीचा हात अनेकांचा हा लाभलेला आहे. आणि हे मदत करताना अनेक जण आपल्या सुट्ट्या सुद्धा बाजूला ठेवतात. अशीच एक गोड आठवण तुमच्याकडे आहे. आम्हा सगळ्या श्रोत्यांना ती ऐकायला खूप आवडेल. हे सुट्ट्यांचं म्हणजे जसं नागरिक येतात मदतीला ते तर आहेच, परंतु ज्यांच्याकडून आपण फराळाचे पदार्थ बनवून घेतो तर तिथला हा किस्सा आहे की तिथले जे कामगार आहेत रोज येणारे, तर मला त्यांनी सांगितलं की एरवी ते अगदी न सांगता सुट्ट्या घेतात, दांड्या मारतात, भरपूर रजा घेतात, पण जेव्हा हे सैनिकांसाठी फराळ बनवण्याचं काम सुरू असतं, लाडू बनवण्याचं काम सुरू असतं, यावर्षी तर आम्ही 60,000 लाडूंची ऑर्डर दिली होती. तर एवढे लाडू बनवण्यासाठी लागणारा जो वेळ आहे किंवा जे श्रम आहेत, परिश्रम, त्यांचे मनुष्यबळ आहे, तर त्या सगळ्यांनी आनंदाने सांगितलं. आणि त्या दादाला सांगितलं, श्रीजयला, की एकही सुट्टी आम्ही घेणार नाही आणि आम्ही हे काम तुमचं दिलेल्या वेळेत पूर्ण करू. अरे वा. हा किस्सा सांगण्यासारखा आहे. तसंच रत्नागिरीला रीळ म्हणून गावे, तिथूनही आम्ही असे फराळाचे पदार्थ घेतो, चकली, चिवडा, शेव. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही या आणि आमच्या सगळ्या कामगारांशी बोला, त्यांना खूप त्याचा आनंद होईल. मग आम्ही मुद्दाम आवर्जून गेलो होतो गेल्या वर्षी दिवाळीत आणि त्यांना भेटलो. त्यांना तो आनंद झाला की ओके, आपण यांच्यासाठी एवढं इथे काम करून पाठवतोय आणि ते हे आपल्या मार्फत तिथे पोहोचवत आहेत. म्हणजे केवळ देणगीदार, नागरिक किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते एवढेच नव्हे, तर असे सगळ्यांचा सहभाग यात आहे, हातभार आहे, आणि म्हणून हे काम असं चांगल्या रीतीनं पार पडतंय. वा, क्या बात आहे. खरं तर ह्या निमित्तानं किंवा ह्या कामाच्या निमित्तानं अनेक सुहृद तुमच्याशी जोडले गेले. आणि मुळात तुमच्या कामाचं एक पंचसूत्री आहे जी सगळ्यात महत्वाची आहे: सुसंस्कृत, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण. त्याबद्दल काय सांगाल आपण? त्याच्या आधी थोडंसं मी असं सांगायला मला आवडेल की हे जे दिवाळीचे फराळाचे पदार्थ पाठवतो, देशव्यापी ही संघटना आहे, त्यामुळे बाकी सर्व प्रांतातून, देशातून पण त्याला सहकार्य मिळतंय, सहभाग आहे. आणि सैनिकांचा जो आम्हाला रिस्पॉन्स मिळतो, त्यांना जेव्हा फराळाचे पदार्थ मिळतात तेव्हा त्यांची पत्र येतात, त्यांचे फोन येतात, त्यांचे फोटो, व्हिडिओ येतात, ऑडिओ येतात, आणि अक्षरशः आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात तरळलेले जाणवतात आम्हाला बोलताना. आणि ते सांगतात की आमच्या आईने हा फराळाचा पदार्थ पाठवला आहे, एखादी ताईने पाठवला आहे, माझी बायको तिकडे लांब आहे, मुलं लांब आहेत, परंतु आम्हाला असं वाटलं नाही आणि तुम्ही इतक्या लांब राहून आमची आठवण काढता, हे त्यांना आवडतं. हा आमच्या भारत विकास परिषदेच्या संस्काराचा भाग आहे असं मला वाटतं. आमची जी पंचसूत्री आहे तर त्यातलं संस्कार हे एक मोठं आहे. आणि संपर्क आणि सहयोगातून संस्कार साधला जातो
आणि अशा रीतीनं देशसेवाही घडते आणि बाकी उपक्रम राबवले जातात. त्याच्यामुळे आमची समर्पणाची जी भावना आहे तीही त्यातून जोपासली जाते. निश्चितच. आणि या संस्कारांमध्ये तुम्ही एक खूप छान उपक्रम अजून एक राबवता जो विद्यार्थ्यांशी निगडीत आहे, तो म्हणजे भारत को जानो. त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवला जाणारा हा उपक्रम आहे. काय स्वरूप आहे त्याचं आणि ह्याच्यातून मुलांवरती कसे संस्कार होतात? संस्कार अंतर्गत 3 कार्यक्रम राबवले जातात. त्यातला हा आहे BKJ म्हणून भारत को जानो. म्हणजे आपल्या भारताविषयी, आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल याविषयी मुलांनी वाचन करावं. त्याची एक क्विज कॉन्टेस्ट असते, प्रश्नमंजुषा, आणि मग ती शाखा स्तरावर घेतली जाते. आमचा पनवेलच्या आसपास 40 शाळांशी संपर्क आहे. तिथले विद्यार्थी यावर्षी अंदाजे 30,000 विद्यार्थी यात सहभागी झाले. मग त्यांची चाचणी होते आणि टीम निवडल्या जातात. मग ती शाखा स्तरावर स्पर्धा होते, त्यानंतर प्रांत स्तरावर होते, मग रिजनला होते आणि मग केंद्र स्तरावर या स्पर्धा होतात. म्हणजे एखाद्या शाखेचा विद्यार्थी केंद्र स्तरावर त्याला भारताबद्दलचं ज्ञान, आपलं उपलब्ध ज्ञान दर्शवण्याची संधी मिळते या निमित्ताने. वा, खरंच खूप छान उपक्रम आहे. खरं तर अशा लहान सहान गोष्टींमधूनच मुलांवरती खूप छान संस्कार हे केले जातात. हल्लीचं जे युग आहे किंवा हल्लीचा जो काळ सुरू आहे, एकीकडे तंत्रज्ञान आहे, एकीकडे परीक्षा सुरू आहे, कॉम्पिटिशन आपण ज्याला म्हणतो तसा एक काळ आपला सध्या पाहायला मिळतोय. पण ह्या सगळ्यामध्ये मुलांवर जर उत्तम संस्कार केले गेले तर निश्चितच त्यांच्या कोवळ्या मनावरती तो सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तर तुम्ही गुरुवंदन छात्र अभिनंदन सुरू केलेलं आहे, तर त्याचं स्वरूप कसं आहे? त्याच्या मागचा उद्देश नेमका काय होता? त्याचा उद्देश हा खरं म्हणजे आपल्या इतिहासात आणि परंपरेमध्ये आहे की आपण पूर्वी असं होतं की गुरुला त्यांच्या पायाला पदस्पर्श करून वंदन करायचं आणि गुरुनी आशीर्वाद द्यायचा. पण हळूहळू ती परंपरा थोडी लोप पावली का असं वाटायला लागलं. म्हणून ती परंपरा पुन्हा सुरू राहावी म्हणून आपण त्याची सुरुवात केली. तर शाळांमध्ये जाऊन विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये हे नातं पुन्हा जुळून यावं यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यांना आधी आम्ही भेटून ही संकल्पना सांगतो आणि यावर्षी आम्ही 33 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला, गुरुवंदन छात्र अभिनंदन. विद्यार्थी आपल्या शिक्षकांना खाली वाकून नमस्कार करतात आणि शिक्षक त्यांना डोक्यावरती हात फिरवून आशीर्वाद देतात, जेणेकरून हे सर्किट कंप्लीट होतं. आणि हे विद्यार्थी आपल्या शिक्षकांनाही या निमित्ताने नमस्कार करू लागलेत. आणि एवढंच नव्हे तर घरी जाऊन आपल्या पालकांनाही ते नमस्कार करतात आणि तसे पालकांचे आपल्याला फोन आलेत, मेसेज आलेत, निरोप आलेत. आणि त्यामुळे शाळेचं प्रशासन आणि पालक सगळे खुश आहेत. या ज्योतिताई, भारत विकास परिषदेचं जे काम चालतं ते एक स्थानिक पातळीवर चालतं, राज्य पातळीवर चालतं, तसंच राष्ट्रीय पातळीवर सुद्धा चालतं. तर मग इथे होणारी जी मीटिंग आहे किंवा ज्या सभा होत असतील त्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांना महत्वाने स्पर्श केला जातो आणि मग त्यातून मग पुढे काय येतं किंवा तिथे काय ठरवलं जातं? आपल्या या संघटनेचं महत्वाचं उद्दिष्ट जे आपली पंचसूत्री आहे, तर त्यावर आधारित आपल्याला जे काही उपक्रम राबवायचे आहेत. काही संस्था डोंबिवली आणि चेंबूरच्या आहेत तर ते दिव्यांगांसाठी काम करतात. कुठे IAS IPS साठीचं प्रशिक्षण दिलं जातं. असे विविध उपक्रम आहेत. ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आम्हाला अधिवेशनातून होत असतं. प्रांतस्तरीय अधिवेशन यंदा नागपूरला झालं होतं. पश्चिम क्षेत्राचं जे अधिवेशन आत्ताच आहे ते सुरतला आहे आणि राष्ट्रीय अधिवेशन यावर्षी झालं होतं जालंधरला झालं होतं. या अधिवेशनात आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही आपल्या पूर्ण वर्षभराचे उपक्रम आयोजित करतो, त्याचं प्लॅनिंग करतो, नियोजन करतो आणि ते उपक्रम राबवायचा प्रयत्न करतो. तुम्हाला जो एक अपेक्षित बदल पाहायचा होता तो आता हळूहळू तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि या सगळ्यासोबतच आपलं राष्ट्राप्रतीचं प्रेम जे आहे ते मुलांच्या मध्ये रुजवणं देखील तितकंच गरजेचं आहे. नॅशनल ग्रुप सिंगिंग कॉम्पिटिशन याचा एक वयोगट तुम्ही खास करून ठरवलेला आहे. तर मग तुम्ही कुठल्या गीतांचा समावेश करता आणि मग ह्याचा वयोगट जो आहे तो काय तुम्ही ठरवलेला आहे? देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ तो देना सीखे, असं गाणं असलेली हिंदी किंवा संस्कृत अशा गाण्यांची एक पुस्तिका आहे, चेतना के स्वर नावाची, ज्यात देशभक्तीपर गीतं आहेत. ती पुस्तिका आम्ही सगळ्या शाळांना नेऊन देतो आणि त्याची स्पर्धा असते 8वी ते 11वी
ह्या वयोगटासाठी ही स्पर्धा असते. मुलं गाणं तयार करतात, त्याला चाल लावतात, मुलं स्वतः संगीत देतात बर. आणि आपण फक्त भारतीय संगीत ह्यात प्राधान्याने घेतो. कुठलंही इलेक्ट्रॉनिक वाद्याची परवानगी नाहीये, असा नियम आहे. त्यामुळे मुलं सगळे आपल्या परंपरांकडे, आपल्या वाद्यांकडे वळावी वा. आणि त्यांना हिंदी, संस्कृत आणि देशाभिमान जागृत व्हावा अशी ही त्यामागची कल्पना आहे. पुन्हा यासाठी सुद्धा शाखा स्तरावर, प्रांत स्तरावर, केंद्र स्तरावर अशी स्पर्धा होते. केंद्र स्तरावरती राष्ट्रपतींच्या हस्ते विजयी टीमला बक्षीस सन्मान प्राप्त होतो. अरे वा, क्या बात आहे. आणि असे अनेक छान छान उपक्रम जे आहेत ते भारत विकास परिषदेतर्फे राबवले जातात. त्याच्यातलाच एक आहे तो म्हणजे ऊर्जिता पुरस्कार, जो खास महिलांना दिला जातो. त्यांची निवड तुम्ही कशी करता? आणि राष्ट्रीय महिला दिन जो आपण 13 फेब्रुवारीला साजरा करतो, तर तोच दिवस तुम्ही का निवडला, त्याबद्दलही आम्हाला जरा सांगा. मी मगाशी म्हटलं तसं जास्ती करून आपल्या भारत देशाबद्दल आपलं सगळ्यांचं ज्ञान असावं आणि सगळ्यांना माहिती असावी या दृष्टीने आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा न करता राष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो. 13 फेब्रुवारी याची निवड अशासाठी केली की सरोजिनी नायडू यांचा हा जन्मदिवस आहे आणि तो राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रघात आहे. परंतु आपल्या बऱ्याच जणांना माहिती नव्हतं. या निमित्ताने सगळ्यांना यामुळे माहिती झालं. आमचं बघून पनवेलमधल्या 3-4 संस्थांनी आता राष्ट्रीय महिला दिन साजरा करायला सुरुवात केली. वा. हा बदलही घडला. यासाठी आम्ही समाजातील हटके काम करणाऱ्या, ज्या सक्षम, प्रेरणादायी अशी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांचा सन्मान करतो. यासाठी एक निवड प्रक्रिया राबवली जाते. वर्षभरात ज्या ज्या काही अशा महिला आपल्या डोळ्यासमोर येतात तर त्यांची आम्ही नोंद घेऊन ठेवतो. नंतर त्यांच्याकडून त्यांची व्यक्तिगत माहिती संकलन केली जाते आणि मग त्यांना पुरस्कार द्यायचं ठरवलं जातं. 4थं वर्ष यंदा आहे. तर हटके व्यक्तिमत्व मी म्हटलं तसं तर त्यात रेल्वे चालवणारी एक महिला आहे. हा. त्यांचं नाव आहे प्रिया तेडगुरे. त्या रेल्वेचं इंजिन हाकतात. वा. खूप महत्वाची गोष्ट आहे. महिला हल्ली कुठंच कमी नाहीयेत, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण आहे की MSCB मध्ये काम करणारी कर्मचारी महिला. हा. तर ती ऑफिसमध्ये काम न करता प्रत्यक्ष फील्डवर म्हणजे विजेच्या खांबावर स्वतः चढते आणि त्याचं दुरुस्ती आणि देखभालीचं काम करते. त्यांचं नाव आहे मीरा बेंडसुरे. त्या पनवेलजवळ तळोजामध्ये राहतात. त्यांचाही आम्ही सन्मान केला होता. अशी वेगळी वेगळी व्यक्तिमत्व आहे. एक मुलगी आहे प्रिसिलिया मदन नावाची, 23 वर्षाची तरुणी आहे. हा. तिने पनवेलवरून कन्याकुमारी इथे एकटीनं सोलो सायकलिंग केलं होतं. तर अशी एक मुलगी आहे. म्हणजे अशा विविध क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्वांचा सन्मान या ऊर्जिता पुरस्कारामध्ये आम्ही करतो. वा. खरं तर दिवसागणिक आपल्याला नवीन काहीतरी तंत्रज्ञानातलं पाहायला मिळतं. रोज काही ना काहीतरी बदल हे समाजात होत असतात, पण काही बदल हे आपल्याला सुद्धा करावे लागतात. त्या दृष्टीनं आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतात. त्यातलंच एक महत्वाचं पाऊल तुमच्या संस्थेकडनं उचललं गेलं ते म्हणजे प्लास्टिक मुक्त. खरं तर ही काळाची गरज आहे आणि ती ओळखून तुम्ही हे अभियान सुरू केलं. ह्याचं स्वरूप कसं आहे? पहिल्याच वर्षी आम्ही हे अभियान सुरू केलं. बर. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त. आणि त्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला सगळीकडे प्लास्टिकचा सुळसुळाट प्रचंड बघायला मिळतो. तर आमची अशी मुळात कल्पना आहे की आपल्या कापडी पिशव्यांचा सुळसुळाट बघायला हवा, मिळायला हवा. परंतु त्यासाठी आमचे प्रयत्न नक्कीच सुरू आहे. अजून तसं चित्र म्हणावं तेवढं बघायला मिळत नाहीये. पण आतापर्यंत आम्ही 30,000 कापडी पिशव्या अगदी दणकट मजबूत अशा की ज्याच्यात 5-6 किलो भाजी किंवा धान्य येईल अशा पिशव्या आम्ही बनवून घेतल्या इचलकरंजीवरून. आणि त्या आम्ही जागोजागी म्हणजे भाजी बाजारात, रस्त्यावर किंवा कुठे विविध मंडळांमध्ये किंवा हळदी कुंकू समारंभ अशा ठिकाणी जाऊन आम्ही ह्या पिशव्यांचं वाटप करतो. मोफत ह्या पिशव्या वाटतो आम्ही लोकांना, नागरिकांना. त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतो की आम्ही सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही, जेणेकरून ही जनजागृती व्हावी हा मागचा उद्देश आहे. म्हणून त्याचं नाव आहे प्लास्टिक मुक्त वसुंधरा. अरे वा, खूप छान नाव आहे. आणि कुठलंही काम करायचं तर त्यासाठी लागते ती म्हणजे ताकद. आरोग्य चांगलं असेल तर कुठलंही काम आपण त्या जोरावर नक्कीच करू शकतो. सध्याच्या काळात आपल्याला ॲनिमिया ही सगळ्यात मोठी समस्या भेडसावताना दिसते. तर मग त्यावर वेळीच उपाय केले जाणं हे खूप गरजेचं आहे.
तुम्ही जो उपक्रम राबवता तो तुम्ही त्यांचा ॲनिमिया आहे किंवा नाही असं तेवढ्यापुरतं न बघता त्याच्या पुढे जाऊन त्यांचं पुन्हा रिचेकिंग जे असतं ते मुलांचं केलं जातं. तर त्याबद्दलही आम्हाला सांगा ना. पुन्हा सांगते की आम्ही शाळांशी जो संपर्क आहे हा. तर शाळा आम्हाला ह्या सगळ्या उपक्रमात सहकार्य करतात आणि शाळांनाही आमच्या या सगळ्या संकल्पना आवडत आहेत. शाळेतल्या मुली, तरुण मुली, वयात येणाऱ्या मुलींचं हिमोग्लोबिन चांगलं असणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि जेणेकरून हळूहळू असं जर सगळीकडे झालं तर ॲनिमिया मुक्त भारत हे आपलं स्वप्न साकार होऊ शकेल असं त्यामागचा उद्देश आहे. तर आपण शाळेत जाऊन मुलींची तो चाचणी करतो, चिकित्सा करतो. ज्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं, म्हणजे त्याची जी पातळी असते ठराविक, तर 7 पेक्षा जर कमी असेल हिमोग्लोबिन तर त्यांना आपण आयर्नच्या, लोहाच्या टॅबलेट्स देतो. त्याच्याबरोबर एवढंच नाही तर आपले जे मूळ परंपरा आहे तर त्यानुसार आपण त्यांना गूळ, चणे, शेंगदाणे हेही देतो की त्यांनी ते खावे. आणि शाळांमध्ये जाऊन करतोच त्याप्रमाणे आम्ही आदिवासी पाड्यांवर जाऊनही याची तपासणी केली, कारण त्या भागामध्ये खूप गरज आहे असं जाणवलं. तिथल्या महिला कुपोषित आहेत, त्यामुळे त्यांचे जन्माला येणारे अपत्य सुद्धा कुपोषित असतात. तर त्यांचं हिमोग्लोबिन चांगलं असावं, त्या सुदृढ असाव्या, यासाठी सशक्त असाव्या, यासाठी तिथेही तपासणी केली. त्यांचं हिमोग्लोबिन आपल्याला कल्पना नाही येणार पण 5च्या खाली वगैरे असतं आणि त्यांचं वजनही खूप कमी असतं. तर त्यासाठी त्यांना हा पोषक आहार तर देतोच, त्याबरोबर लोखंडाची कढई आम्ही देतो की ज्यात अन्न शिजवलं तर आपोआप आपल्याला लोह शरीराला आवश्यक आहे ते मिळेल, हा त्यामागचा उद्देश आहे. वा. आपण एखाद्या झाडाखाली उभे राहतो तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला मस्त छान सावली देत असतात, आपण त्याचा अगदी शांतपणे अनुभव घेत असतो. असंच या भारत विकास परिषदेच्या शाखा देखील हळूहळू रुंदावत गेल्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या. ह्यातनं अनेकांना का होईना आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला, काहीतरी आयुष्यात करावं असं वाटू लागलं. त्यातलाच एक महत्त्वाचा उपक्रम आहे तो म्हणजे की त्यांना फक्त आरोग्याबद्दलच नाही तर स्वतःकडूनही काहीतरी होणं गरजेचं आहे, ज्याला आपण आत्मनिर्भर म्हणतो, जे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. जे स्त्री असेल किंवा पुरुष असेल, पण स्वतःच्या पायावर स्वबळानं काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही काय करता? पनवेल शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर एक बोंदारपाडा नावाचं गाव आहे, ते आम्ही दत्तक घेतलंय आणि तिथल्या महिलांना आत्मनिर्भर करायचं हे आम्ही स्वप्न ठेवलं आणि त्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली. गेली 5 वर्ष त्यासाठी आमचे कार्यकर्ते काम करत आहेत. एक राव नावाचं दाम्पत्य आहे, ते त्यांनी तर त्यासाठी कामाला वाहून घेतलेलं आहे. आम्ही सगळेच त्या कामात सहभागी असतो. त्यांना आम्ही तिथे एक दुकान सुरू करून दिलं, कारण की त्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर अगदी एक छोटी आगपेटी विकत घ्यायची किंवा काही घरातलं किराणा सामान असेल तर एवढ्या लांब त्यांना जायला लागायचं. लहान मुलांना अगदी गोळ्या चॉकलेट हवी असेल किंवा पेन्सिल पेन हवं असेल तर एवढ्या लांब त्यांना जायला लागायचं आणि वाहतुकीचे साधन नसताना. तर म्हणून आम्ही ती गरज ओळखून तिथे एक दुकान सुरू करून दिलं. त्या गावात पाण्यासाठी पुरेसं म्हणजे व्यवस्था नव्हती, तर सर्वात आधी आम्ही तिथून सुरुवात केली. त्यांच्यासाठी कोविडचा कालावधी होता 2020 साली 21 साली, तर तेव्हा त्यांच्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची योजना तिथे आम्ही राबवली. त्यांना विहिरीवरती बोर लावला आणि पंप लावून दिला. त्यानंतर दुकान सुरू करून दिलं. आणि तिसरं म्हणजे तिथल्या महिलांसाठी आम्ही लोणची, पापड असे गृहउद्योग सुरू केले. त्यांचा महिलांचा बचत गट स्थापन केला आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी असं काम केलं. त्या ज्या वस्तू बनवतात त्या विविध प्रदर्शनांमध्ये त्यांना तिथे संधी दिली जाते, त्यांना तिथे स्टॉल उपलब्ध करून दिला जातो. तिथे आमचे सगळे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उभे असतात. ज्योतिताई, जशा तुम्ही याच्याशी जोडल्या गेलेल्या आहात तसेच अनेक तरुण मंडळी सुद्धा तुमच्या कार्यक्रमातून त्यांना एक हुरूप मिळाला असेल, त्यांना सुद्धा एक नवचेतना मिळाली असेल की आपणही असं काहीतरी करावं. म्हणजे एकीकडे स्वतःचा उद्योग व्यवसाय करत असतील, त्याच्यातून वेळ काढून ही नक्कीच तरुण मंडळी तुमच्या कार्यक्रमाला हातभार लावत असतील. त्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि मग अजूनही त्यांच्याकडून अजून मोठा प्रतिसाद मिळावा अशाही काही अपेक्षा आहेत का परिषदेच्या? नक्कीच आहेत, कारण भारत विकास परिषदेची जी संकल्पना आहे तर त्यात ही पारिवारिक सदस्यता असते. म्हणजे नवरा बायको आणि मुलं हे या संस्थेचे सदस्य असतात. अर्थातच वयोगट बघितला तर आमच्या वयाच्या लोकांना थोडा वेळ असतो जास्ती, परंतु आमच्या लक्षात आलं की आपली तरुण मंडळी सुद्धा इकडे वळली पाहिजे. हळूहळू आम्ही त्यांचा सहभाग वाढवला
आणि आज मला सांगायला आनंद होतोय की आमची तरुण पिढी ही ह्यासाठी चांगल्या प्रकारे जोडली गेली आहे आणि आत्तापर्यंत आम्ही शाळांशी संपर्क करून तसंच कॉलेजमध्येही संपर्क केला आणि विविध व्याख्यानं आम्ही आयोजित केली. मग ती सोशल मीडिया असेल, मोबाईल फोनचा गैरवापर असेल, अंमली पदार्थांच्या समस्या असतील, वयात येणाऱ्या मुलामुलींचे मानसशास्त्र आणि काही अनुचित घडलं तर त्यासाठीच्या कायद्यातील तरतुदी असतील, या अशा विविध विषयांवर आम्ही डॉक्टर्सची आणि मानसशास्त्रज्ञांची अशी व्याख्यानं घडवून आणली. ती यूट्यूबद्वारेही प्रकाशित केली, जेणेकरून जास्तीत जास्त तरुण मंडळी आमच्यात अशी सहभागी झाली. वा. आणि ह्या निमित्ताने एक आस्था, एक आधारस्तंभ असं एक आहे. आस्था टॉक नावाने आम्ही एक कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्या आस्था आधारस्तंभ हा अशासाठी आहे की सर्व वयोगटातील व्यक्ती ज्यांना थोडीशी मानसिक आधाराची आवश्यकता असते, त्यांचं ऐकून घेण्यासाठी कोणी नसतं घरात हल्ली उपलब्ध. सगळ्यांची व्यस्तता आहे, दैनंदिन जीवन आपलं खूप जलद गतीचं धावपळीचं झालंय. तर त्यासाठी त्यांना काहीही मनात असेल तर ते ऐकून घेण्यासाठी एक व्यासपीठ आम्ही निर्माण केलं. आस्था एक आधारस्तंभ. तरुणाही जोडली गेली आहे आणि एक मानसशास्त्रज्ञांची टीम आमच्या बरोबर आहे, आमचे कार्यकर्ते आहेत आणि अगदी गरज पडली तर मग शेवटी आम्ही त्यांना सायकियाट्रिस्ट पर्यंत टीम आहे. कारण आम्ही एक डॉक्टर्स डे आणि CA डे पण साजरा करतो. त्यामुळे पनवेलमधले 100च्या वर डॉक्टर्स आमच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे असे जी काही समस्या असतील तर त्यासाठी साथ दिली तर आम्हाला प्रतिसाद मिळतो. नक्कीच. आणि 2019 पासून तुमचं हे कार्य खरं तर पनवेल आणि आसपासच्या भागामध्ये सुरू आहे. आज 2026 हे साल उजाडलेलं आहे. दरम्यान कोविडचा काळ सुद्धा होऊन गेला. आज मागे वळून बघताना तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल हा जाणवतोय का? नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये किंवा तुम्ही जे काही कार्य करत आहात त्या सगळ्यामध्ये एक सकारात्मक बदल नक्कीच जाणवतो. आम्हाला मिळणारा आनंद तर शब्दातीत आहे. महत्वाचं म्हणजे नागरिक आता स्वतःच्या बरोबर कापडी पिशव्या घेऊन जाताना दिसत आहेत. आमचा सैनिक हो प्रोजेक्ट जो आहे तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष प्रचंड वाढत आहे. त्यासाठी मिळणारा प्रतिसाद आणि लोकांचं सहकार्य मिळतं म्हणजे ह्या प्रोजेक्टचं हे यश आहे. आमच्या ज्या पाड्यावरच्या महिला आहेत, आदिवासी महिला, तर त्या आता सक्षम झाल्या आहेत. त्या स्वतः पुढे येऊन बोलू लागल्या आहेत. त्या त्यांच्या व्यवसायाचं मार्केटिंग करू लागल्या आहेत. खऱ्या अर्थाने त्या आत्मनिर्भर झाल्या आहेत असं आम्हाला वाटतंय. त्यांची वाटचाल नक्कीच यशस्वी आहे. हा बदल आम्ही घडवू शकलो भारत विकास परिषद संस्थेमार्फत. आणि तरुणाई ही जोडली गेली. कारण हे काम जर वर्षानुवर्ष सुरळीतपणे सुरू ठेवायचं असेल तर आज नवीन पिढी आपल्याकडे यायला हवी, हे आमचा उद्देश होता. हे असे सगळे बदल समाजात चांगले घडले याचा आम्हाला आनंद निश्चित आहे. वा. आणि नवे विचार जर जोडले गेले तर नक्कीच कामाचं स्वरूप जे आहे ते आणखीन प्रगत आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच. आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय काय संकल्पना राबवायच्या आहेत असं काय ठरवलेलं आहे परिषदेने, तुमच्या शाखेने सुद्धा नवीन? जेणेकरून समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचता आलं पाहिजे आम्हाला, हा आमचा उद्देश आहे. अजूनही आतापर्यंत आम्ही एक बोंदारपाडा एकच केंद्र ठेवलं होतं. तर तशी आसपासची अजून जी काही आदिवासी पाडे आहेत जिथे काही गरज आहे तिथे आता सध्या आमच्या समोर 2-3 शाळांनी प्रकल्प सांगितलेत की आमच्या शाळा दुरुस्ती करून द्या, तिथे रंगकाम करून द्या. आता आम्ही एक सहल घेऊन जातोय, वनवासी मुलांना घेऊन जातोय. मुंबई दर्शन, ज्यांनी वाशीपर्यंत सुद्धा प्रवास कधी केला नाहीये पनवेल पासून, त्यांना समुद्र काय माहिती नाहीये, त्यांना आता आम्ही सहलीला घेऊन जातोय. जेणेकरून त्यांना मुंबई काय आहे, मुंबई दर्शन सहल करणार आहोत. जी वनवासी मुलं आहेत त्यांना घेऊन जाणार आहोत. असं समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचायचं असा आमचा विचार आहे. जेणेकरून समाजातील बुद्धिजीवी, सुविधा संपन्न अशा वर्गातील लोकांकडून आपल्या देशातील गरीब, अशिक्षित, अज्ञानी अशा लोकांप्रती आपला सेवाभाव जागृत करणं हा आमचा मूळ उद्देश आहे. आणि यासाठी आम्ही स्वस्थ, समर्थ, संस्कारित, सर्वार्थाने सुजलाम सुफलाम असा भारत देश
त्याचं पुनर्निर्मिती व्हावं वा. हे आमचं स्वप्न आहे. पण ज्योतिताई, हे सगळं कार्य तुमचं सुरू असताना तुम्ही केवळ भारत विकास परिषद या संस्थेशी जोडलेल्या न राहता तुम्ही अजूनही म्हणजे वनवासी कल्याण आश्रम आहे, राष्ट्रसेवा समिती आहे आणि अजूनही काही आश्रमशाळा आहेत, आदिवासी पाडे आहेत, या सगळ्याशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात. तुम्ही तुमच्या दिवसभरात ह्या सगळ्या कामाला मुळात वेळ कसा काढता आणि ह्या सगळ्याशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, तर तिथल्या तुमच्या कामाचं स्वरूप जे आहे ते कसं आहे? सर्वात महत्वाचं, आवड असली की सवड मिळते. हो. दिवसाचे 24 तास सगळ्यांनाच असतात, ते आपण टाइम मॅनेजमेंट जर केलं तर होऊ शकतं. त्याहून महत्वाचं सांगायला मला आवडेल की मला घरातून मिळणारा पूर्णपणे पाठिंबा, मिस्टरांचा मिळणारा पाठिंबा आणि सहकार्य आणि त्यांचं प्रोत्साहन आणि त्यांचं स्वतः बरोबर येणं, यामुळे माझी ताकद वाढते. आता समाजाबद्दल बांधिलकी असणं हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो. जे वाक्य आहे ते मनात ठसलेलं आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण सगळे नागरिक या देशाचे म्हणजे जेणेकरून या समाजाचे आपण बांधील आहोत, त्यांचं काहीतरी देणं लागतो. ही भावना लहानपणापासून मनात होती, ती कुठल्या तरी रूपाने पूर्ण करावी असं मनात आलं. पनवेलच्या आसपास विविध संस्थांशी मी जोडले गेले ह्या आवडीमुळे आणि त्यामुळे सवड काढता आली आणि विविध संस्थांशी मी जोडले गेले. महत्त्वाचं काम केलं जातं म्हणजे खूप संपर्क आहे माझा बऱ्याच लोकांशी. त्याला कारण हे की सगळ्यांना सगळं सांगत राहणे, लोकांना जेव्हा जिथे कुठे भेटतील तिथे चांगल्या कामाबद्दल सांगितलं की लोक जोडली जातात. त्यासाठी लागणारं आर्थिक सहकार्यही मिळतं आणि मनुष्यबळही मिळतं. हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे विविध संस्थांचं काम करता येतं आणि देणाऱ्याला घेणाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, त्यातला एक दुवा असा मला बनता आला, ह्याचा मला आनंद आहे. मला असं म्हणायचं की आपण सगळेजण आपल्या पुढील आयुष्यासाठी, उतारवयासाठी एक गुंतवणूक करत असतो, आर्थिक गुंतवणूक करत असतो, नियोजन करतो किंवा आपल्याला असं वाटतं मी फिटनेस माझा चांगला असला पाहिजे, आरोग्य विमा काढतो, ह्या सगळ्या तरतुदी करतो. परंतु मनुष्य एक करायला विसरतो की त्याला समाज बरोबर असायला लागतो. कुठलं तरी संस्था असली तर अशा संस्थेत जर सगळ्यांनी श्रोत्यांनी जर असं सहभागी झालं, कुठल्याही संस्थेत तुम्हाला जे आवडेल ते काम करा, तुम्ही कार्यरत राहाल, कार्यमग्न राहाल, तुम्हाला मित्र मैत्रिणी आणि परिवार मिळेल आणि जेणेकरून कधीही तुम्हाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर एकटेपणा वाटणार नाही. खरंच. आणि तुम्ही एक दुवा म्हणून काम करत आहात, तुम्ही समाजासाठी एवढं मोठं कार्य करत आहात आणि ह्या सगळ्यातूनच आम्हाला सगळ्यांना एक प्रेरणा मिळते. निश्चितच आज आपल्या गप्पांमधून अनेक जण प्रेरणा घेतील आणि ह्याचा सकारात्मक एक छान परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. ज्योतिताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना सांगितलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.